आज 4 सप्टेंबर 2025 रोजी शिरपूर तालुक्यातील शेतकरी सभासद आम्ही कारखान्याच्या साईटवरती व्हिजिट केली, कारण आम्हाला ऐकण्यात आलं की कारखान्याचं काम सुरू झालं. परंतु आपण त्या टेक्निकली बाबी याच्या जाणून घेतल्या तर अजूनपर्यंत संचालक मंडळाने बारेवा शुगर सोबत करारनामा केला नाही, म्हणजेच अग्रीमेंट केली नाही. त्याच्या आधी अग्रीमेंटच्या आधी ताबा पावती यांना देण्यात आली. म्हणजे अशा कुठल्या प्रक्रियेनुसार हे काम करत आहेत याच्यावरती शंका निर्माण होते. आणि संचालक मंडळ देखील तालुक्यातील किंवा कारखान्यातील शेतकऱ्यांना, सभासदांना खरी परिस्थिती काय याची माहिती देत नाहीये. आज जेव्हा आम्ही इथं बघितलं तर मित्रांनो, आपण बघू शकतात की अजून पण आपला तालुक्याचं जे हृदय म्हणतो आपण, साखर कारखाना, तो त्याच बेवारस अवस्थेमध्ये पडलेला आहे. म्हणजे मग फक्त तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि सभासदांची दिशाभूल करायची का संचालक मंडळाने, हा प्रश्न आज निर्माण होतोय. यांनी सांगितलं की आम्ही कलरिंगचं काम केलं. आपण बघू शकता फक्त आलेत आणि ब्रशने सिमेंट कलर चोपडून निघून गेलेत. पत्रे तसे, शेड तसे, मशिनरी तशी, भंगार तसं, सगळं जसं तसं पडलेलं आहे. मग खरी वास्तुस्थिती काय हे आम्हाला उत्तर कोण देईल? तालुक्यातील लोकप्रतिनिधी देतील का संचालक मंडळ देईल? कारण लोकप्रतिनिधींना जर विचारलं तर ते सांगतात चेअरमन को पूछो, चेअरमन साहेबांना विचारलं तर ते सांगतात लोकप्रतिनिधींना विचारा. आज देखील आपला तालुका कारखाना या विषयावरती संभ्रममध्ये आहे. तर तात्काळ याच्यावरती संचालक मंडळाने माहिती द्यावी तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांना की खरी परिस्थिती काय आणि अग्रीमेंट कधी होणार आहे. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून संचालक मंडळाला सांगू इच्छितो की जेव्हाही आपण अग्रीमेंट करणार तर सभासदांना दाखवल्याशिवाय अग्रीमेंट फायनल करायची नाही. ही एक आमच्या तालुक्यातील शेतकरी सभासदांच्या वतीने विनंती आहे.